ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते रायगड 40+ मास्टर्स बिग बॅश क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण। नमस्कार, आपण बघताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। क्रिकेटवर मी जीवापाड प्रेम करतो। मी क्रिकेटचा एवढा चाहता आहे की भारत पाकिस्तान सामना कुठल्याही देशात असू मी ते आवर्जून बघायला जातो। दर रविवारी पनवेलच्या ASC महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 8ला हजर असतो। मनसोक्त क्रिकेट खेळतो। भीमाशंकरला वेळ मिळाला की ट्रेक करतो। जिंदादिल आयुष्य जगतो, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत मोहोपाडा येथे म्हणाले। त्यांच्या हस्ते रायगड 40+ मास्टर्स बिग बॅश क्रिकेट स्पर्धेचे रविवारी दिनांक 30 रोजी बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, लिलाव प्रक्रियेला मी होतो। आता मोठमोठ्या रकमेच्या बक्षिसा आणि सुंदर आयोजन नियोजन पाहून इवलेसे रोप लावली या दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी असे म्हणावेसे वाटते। महेंद्र शेठ घरत खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळेच आम्ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करू शकतोय। यंदाचे तिसरे पर्व आहे। त्यांनी 32 संघातील सुमारे 600 खेळाडूंना स्पोर्ट ट्रॅक टी-शर्ट दिले। महेंद्र शेठ घरत यांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्व आम्हा खेळाडूंना दीपस्तंभासारखे आहेत। ते आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहेत, असे 40+ रायगडचे अध्यक्ष अण्णा गावडे म्हणाले। एक धाव आरोग्यासाठी या थीमवर या स्पर्धा मोहोपाडा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या। 2 मोटरसायकल, 5 सायकल आणि रोख 5 लाख रुपयांची बक्षिसे या स्पर्धेत होती। 40+चे 6 खेळाडू, 45+चे 4 आणि 50+चे 3 खेळाडू अशी संघरचना होती। रायगड जिल्ह्यातील असे 32 संघ आणि 600 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले। उपाध्यक्ष वारबी पाटील, कार्याध्यक्ष मर्फीशेठ किरियाडो, किरीट पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका निभावली। या स्पर्धा मोहोपाडा येथील NISMच्या सुसज्ज मैदानावर झाल्या। राष्ट्रीय सचिव रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र शेठ घरत यांना स्टेजवर घेऊन येतात। मी महेंद्र शेठ घरत यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर या। मास्टर्स बिग बॅश अतिशय सुंदर असं आयोजन, आणि आता हे आयोजन अण्णा गावडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकार्यांनी नेक्स्ट लेवलला नेले असं मला हे मैदान पाहून वाटलेलं आहे। मनापासून अभिनंदन करतो। ज्या पद्धतीनं सुरुवात लिलावाच्या दिवशी मी आलो, हलगीनं स्वागत, ज्या पद्धतीनं अतिशय सुंदर असं आयोजन, पण तुम्हाला मैदान मागच्या वेळी मी पेनला गेलो, फार गरम। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।